राम नारायण राम. जेवढेही हिंदू धर्मातील देव, पाद्री, मदरसे आहेत, ते लोक काय शिक्षण घेतात? त्यांचे भविष्य काय आहे? काहीच नाही, कारण हे सर्व मानवनिर्मित शिक्षण आहे, जे शिकून कोणतेही भविष्य नाही. अनेक मुस्लिम आहेत ज्यांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले गेले आणि ते डॉक्टर झाले. आजच्या काळात लोक असे समजतात की लोकांना मूर्ख बनवणे खूप सोपे आहे. मूर्ख बनवा आणि फायदा मिळवा. पण जे लोक अशी विचारसरणी ठेवतात त्यांनी हे विसरू नये की आज लोक शिकलेले आहेत, अधिक समजदार आहेत, त्यामुळे त्यांना मूर्ख बनवणे सोपे नाही. अल्लाहसुद्धा पिता आहे आणि भगवानसुद्धा पिता आहे, सर्व एकच आहेत, म्हणून सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. साधूंसोबत पैसा कुठून येतो कुणालाच माहीत नाही, पण हा पैसा गरिबांना लुटून आणला जातो. देवाशी बोलण्यासाठी लोकांना कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते, पण साधुसंत मध्यस्थ बनतात. जर कोणाच्या आईवडिलांचे निधन झाले तर साधुसंत मध्यस्थ बनून त्यांच्या वतीने पूजा करतात, पण तसे होऊ नये, तो स्वतःच आपल्या आईवडिलांची पूजा करू शकतो. या पृथ्वीवरील जितकेही धर्माचे ठेकेदार आहेत, त्यांनी धर्माला पैसे कमावण्याचा एक मार्ग बनवला आहे. देव आणि भक्त यांच्यात मध्यस्थाची काय गरज? हे लोक सगळ्यांना वेगळे करत आहेत. जर एखादा मुस्लिम व्यक्ती आजारी पडला आणि त्याला रक्ताची गरज पडली, तर तो प्रथम हे तपासतो का की त्याला दिले जाणारे रक्त हिंदूचे आहे की मुस्लिमचे? तसेच हॉस्पिटलमधील लोक पैशाच्या बाबतीत हिंदू किंवा मुस्लिम असा भेद करत नाहीत. मानवनिर्मित धर्म माणसावर कोणी लादला? धर्माच्या ठेकेदारांनीच लादला. 800 कोटी लोकांनी जागरूक व्हायला हवे. धर्माच्या ठेकेदारांची खरी सच्चाई लोकांनी ओळखली पाहिजे. देव आणि माणसाच्या मध्ये कोणीही असू नये. विवेक हाच आपला खरा पिता आहे. पृथ्वीवर कोणत्याही फादर, पंडित किंवा मौलवींची गरज नाही. आपल्याला जागृत व्हावे लागेल आणि आपल्या जन्मसिद्ध हक्कांसाठी लढावे लागेल. जर तुम्ही निसर्गाच्या नियमांनुसार वागलात तर तुमचे जीवन बदलून जाईल. या पृथ्वीवर सर्वजण माणूस म्हणून जन्माला आले, पण माणसांनी अनेक वेगवेगळ्या धर्मांची निर्मिती करून सर्वांना एकमेकांपासून वेगळे केले. प्रत्येक माणूस धर्माच्या बंधनात अडकून केवळ स्वतःचा स्वार्थ पाहतो. पण आमचे महागुरु बालक ब्रह्मचारीजी सांगतात की सर्वात मोठा धर्म म्हणजे आकाश, ज्यापासून हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झाले आहे, आणि सर्वात मोठा धर्मग्रंथ राम नारायण राम आहे. या ग्रंथाचा प्रत्येक पृष्ठ ब्रह्मांडातील तारे आणि ग्रहनक्षत्र आहेत. या पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोक आहेत, त्यांचे शरीरही याच धर्मग्रंथ राम नारायण राम पासून बनले आहे, ज्यामध्ये पंचतत्वांचा समावेश आहे. या पृथ्वीवरील माणूस, प्राणी, झाडे, वनस्पती यांना समान हक्क आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही कोणतेही कार्य करू इच्छित असाल तर तुमच्या मनाला आणि विवेकाला विचारा की हे कार्य करावे का नाही. तुमचे मन आणि विवेकच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. आपले मन, चेतना, अंतरात्मा आणि विवेक हे सर्व आपल्याला ज्ञान देतात. ते आपल्यामध्ये एक सेवक म्हणून स्थापन झाले आहेत. त्यामुळे आपले कर्तव्य आहे की त्यांचे म्हणणे आपण प्राथमिकतेने ऐकावे आणि समजून घ्यावे. आपला विवेक आपल्याला निर्देश देतो की आपण जे काम करणार आहोत ते चांगले आहे की वाईट, करायचे आहे की नाही. त्यामुळे तुमच्या आत असलेल्या विवेकाला ओळखा, त्याचे ऐका आणि त्याचे पालन करा, जेणेकरून आपण जीवनात वाईट कर्म करण्यापासून वाचू शकू.